इम्पेरिकल डेटा देता येणार नाही अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने दिले आणि त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आपल्याबरोबर वडेट्टीवार आहेत, या ओबीसी खात्याचे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर ओबीसी नेते आहेत. कशा पद्धतीने बघता केंद्र सरकारच्या या भूमिकेकडे? केंद्र सरकारने जे ॲफिडेव्हिट केलं आहे 60-65 पानाचं ॲफिडेव्हिट आहे ते, आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ती भूमिका चालढकलपणाची भूमिका आहे. ती टाईमपास करून वेळ मारून नेण्याची आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारची भूमिका, अलीकडे आलेले कोर्टातले निकाल, हे सगळं बघता केंद्राच्या भूमिकेवर आता ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जो कहते कथनी और करणी में अंतर होता है आणि कथनी त्यांची वेगळी असेल तरी करणी मात्र वेगळी आहे. हे आता त्या इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात आम्ही जे काही मागणी केली सुप्रीम कोर्टाकडे आणि विनंती केली, पण त्या ॲफिडेव्हिटून मात्र ओबीसीच्या समाजाची पूर्णतः घोर निराशा झालेली आहे आणि भविष्यातील ओबीसीच्या या राजकीय आरक्षणासंदर्भात केंद्राची भूमिका आता स्पष्ट झाली आहे की आम्ही आरक्षण विरोधी आहोत, आरक्षण विरोधी राहणार आणि आमचा एजेंडा हा आरक्षणाच्या विरुद्ध आहे. राहिला विषय आता पुढचा विषय, तर आम्ही या संदर्भात चर्चा करू. राज्याकडे काय पर्याय या संदर्भातला आहे तो पर्याय आम्ही निवडू, कारण तो निकाल सर्वोच्च न्यायालयाचा ॲफिडेव्हिट दिल्यानंतर हा देशातील ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात हा निर्णय आहे आणि म्हणून देशातील आता ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकणार का, तर केंद्राच्या भूमिकेतून ते टिकूच नये हे आता स्पष्टपणे जाणवतो आहे. आणि अशा स्थितीमध्ये राज्याचे पर्याय आता आम्ही तपासू. आम्ही आता अध्यादेश काढतो. मी पण या अध्यादेश निघाल्यानंतर आम्ही पण सर्वोच्च न्यायालयामध्ये एक कॅवेट किंवा इंटरव्ह्यू होऊ. आम्ही पण एक ॲफिडेव्हिट देऊ की आत्ताच्या 50% आत जे आरक्षण आहे SC STचे लोकसंख्येच्या प्रमाण सोडून उर्वरित 50% आत ओबीसीचं आरक्षण टिकवणं, त्यासाठीच तो अध्यादेश दिला आहे. राज्यपाल महोदयांच्या काही त्रुटी काढून तो पाठवला होता, परत आम्ही ते दुरुस्त करून कालच दिलेला आहे. मला आशा आहे, नव्हे खात्री आहे की राज्यपाल महोदय त्या अध्यादेशावर स्वाक्षरी करतील आणि आवश्यकता पडली तर मग पुढं काय करायचं ते झाल्यानंतर मग आम्ही कोर्टालाही आवश्यकता पडली तर अवगत करण्याची गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे ते सुद्धा त्यांना या अध्यादेशाच्या संदर्भातली माहिती देऊ. अर्थात हे सगळ्या विधिज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जाऊ, नाही तर मग त्या अध्यादेशानुसार काही जागांची नक्की हानी होणार आहे, नुकसान होणार आहे. परंतु आज जे 0 ओबीसीचं आरक्षण आहे त्यातून मात्र 85% आरक्षण ओबीसीचं सेव्ह करू शकतो आणि म्हणून तो अध्यादेश हाच आता पर्याय दिसतो आहे आणि पुढची लढाई तर पुन्हा बाकी आहेच. पण आपण जर बघितलं तर केंद्र सरकारने अशी भूमिका घेतल्यामुळे इम्पेरिकल डेटा दिला नाही तर कुठेतरी ओबीसीचं पुढचं जे राजकीय आरक्षणाचे भवितव्य ते अधांतरी असू शकतं. आता बघा, आम्हाला आशा हीच होती की केंद्र सरकारकडे आपल्या सर्वोच्च न्यायालयाकडे आम्ही हीच मागणी केली की केंद्राला निर्देश द्यावेत. पहिल्या 2 तारखेला तर त्यांचे कोणी प्रतिनिधीच आले नाही, त्यांचा वकीलच आला नाही, तारीख पे तारीख चालली, 2 तारखा फुकट गेल्या. 23 तारीख अंतिम तारीख दिली होती सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यावेळेस मात्र त्यांनी बाजू न मांडता आपलं प्रतिज्ञापत्र देऊन बाजू मांडली आणि त्यामध्ये सगळा गोलमोल आहे. मग त्यांनी जर ट्रिपल टेस्टच्या संदर्भातल्या निर्णयाच्या संदर्भात सुद्धा फेरविचार व्हावा अशी ती भूमिका आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या बेंचने जर निकाल दिला असेल, फेरविचार तो शेवट सुप्रीम कोर्टातच होणार आहे, पण त्यावर आधारित जो निकाल आला ट्रिपल टेस्टनुसार आणि त्यानंतर हे ओबीसीच्या आरक्षणाचा पेच निर्माण झाला, ही सगळी वस्तुस्थिती पाहता की आम्हाला केंद्र सरकारच्या 2011च्या जनगणनेनुसार जी झालेली माहिती गोळा होती ती माहिती मिळाली असती तर हा विषय अगदी सोपा, सरळ आणि साधा होता. परंतु त्यांची भूमिका या विरुद्ध असल्यामुळे नवीन पर्याय म्हणजे हाच अध्यादेश काढून सध्याच्या पुरती टिकवणं आणि मग बाकीचा इम्पेरिकल डेटा काय करायचं तो नंतर आम्ही ठरवू. निश्चितच म्हणजे आपण बघितलं तर या संदर्भात ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात सुद्धा जाण्याची तयारी राज्य सरकारने केलेली आहे आणि अध्यादेशामार्फत ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कॅमेरामन चरण मरगमसह सुनील काळे, TV9 मुंबई.